कधी कधी कस्टमरला पैशांच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नसतो. तुम्ही किती पण पैसे घ्या, पण आम्ही जशी इमेज पाठवले ना तसाच केक आम्हाला बनवून द्या, एवढीच इच्छा असते त्यांची. पण यावेळी या कस्टमरला मी नाही बोलले या केकसाठी. तुम्ही इथं इमेज बघू शकता. या केकवरच्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या फॉन्डंटनी बनवलेल्या होत्या आणि मी काय एवढी मोठी आर्टिस्ट नाही आहे की मी इतक्या प्रॉपर या गोष्टी बनवू शकेन. म्हणूनच मी त्या कस्टमरला सांगितलं की मी फॉन्डंटचं रिप्लेसमेंट प्रिंटमध्ये करू का, तर त्या म्हटलं की ठीक आहे तुम्ही करा, पण सेम असाच लुक येईल असा केक मला रेडी करून द्या. मग काय थोडा वेळ देऊन मी एक इमेज तयार केली, त्याची मी प्रिंट काढून आणली आणि कटआउट्स घरीच रेडी केले. त्यानंतर मी हा केक बनवायला घेतला. हा जो केक आहे तो ट्रफल फ्लेवरचा होता, पण तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा मी जो स्पॉन्ज आहे तो कमी बेक केला होता, कारण ट्रफल वेटला जास्त असल्यामुळे आपला केक ओव्हरवेट होऊ शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्टली 550 ग्रॅमचा हा केक झाला होता. आपल्याकडून थोडा एक्स्ट्रा जाईल, पण कधीच कस्टमरला आपण कमी केक देत नाही. त्यानंतर मी या केकवर टॉपर्स लावायला घेतले आणि जसे मी टॉपर्स ॲड करत होते तसं या केकचा जो लुक आहे ना तो एकदम वेगळाच क्रिएट होत चालला होता. आणि पर्सनली हा केक मला इतका आवडला तुम्हाला सांगते. जेव्हा मी कस्टमरला या केकचा फोटो पाठवला तेव्हा कस्टमरला पण हा केक खूप आवडला, पण मला कस्टमरनी सांगितलं की 2 साईडला 2 फ्लॉवर्स ॲड करा. म्हणून मी हा केक रेडी झाल्यानंतर 2 फ्लॉवर्स ॲड केला आणि एक बटरफ्लाय ॲड केलं याच्यामध्ये, ज्याच्यामुळे या केकचा लुक अजूनच छान वाटायला लागला होता. कस्टमरने पाठवलेल्या केकची इमेज आणि हा केक यापैकी तुम्हाला कोणता केक आवडला खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.